तर बघा, झणझणीत चिकन बिर्याणी तयार आहे। चला तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये झणझणीत चिकन बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने बनवूया आणि झटपट बनवणार आहे मी कुकरमध्ये। आणि व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा, कृपया सर्वांना विनंती आहे। आणि ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, सोबतच हाईपचं बटन आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। तर हे बघा, इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं। तर आता आपण हे जे चिकन आहे ना मॅरिनेट करून ठेवूया। तर यामध्ये मी थोडीशी हळद, 1 चम्मच मीठ टाकलेला आहे, अर्धा छोटा चम्मच गरम मसाला पावडर, अर्धा छोटा चम्मच जीरा पावडर आणि 1 चम्मच यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे। ही अद्रक लसणाची पेस्ट आहे ना, जेवढी फ्रेश राहील ना तेवढीच आपलं कोणताही पदार्थाला चव छान येते, त्यामुळे मी वेळेवर केलेली आहे ही पेस्ट। तर आता हे सर्व साहित्य जे आहे ना छान असं मिक्स करून घ्यायचं। हा मसाला छान असा चिकनला लागला पाहिजे। त्यानंतर आता इथे मी टाकत आहे 3 छोटे चम्मच चिकन बिर्याणी मसाला। हा रेडीमेड चिकन बिर्याणी मसाला आहे सुहानाचा, खूप छान टेस्ट येते या बिर्याणी मसाल्याला। तर आता हे सर्व टाकून आपण हे छान असं 2 तास झाकून ठेवायचं आहे। हे तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा मग बाहेरही ठेवू शकता। याला तुम्ही जेवढं जास्त वेळ असं मॅरिनेट करून ठेवाल ना तेवढं आपलं चिकनला खूप छान अशी टेस्ट येते, कारण हा मसाला जो आहे ना चिकनमध्ये छान असा मुरतो, त्यामुळे खूप छान टेस्ट येते। त्यामुळे जास्तीत जास्त याला जे आहे ना चिकनला मॅरिनेट करून ठेवा। तर आता आपण मॅरिनेट करण्याकरता ठेवलेले आहे चिकन। आता आपण करूया पुढील प्रोसिजर। तर यामध्ये मी हे बघा 3 मध्यम आकाराचे कांदे पातळ असे कापून घेतले। त्यानंतर मी इथे टाकत आहे अर्धा छोटा चम्मच मीठ टाकण्याचं कारण मी तुम्हाला सांगते। हे बघा, हे छान असं मिक्स करून ठेवायचं जवळपास 5 ते 10 मिनिटं। आता आपण हे जे कांदे आहे ना मिठामध्ये छान मुरायला ठेवूया। यामुळे काय होईल माहिती आहे का, सांगते मी तुम्हाला। तर हे बघा, मीठ जे आहे ना छान असं कांद्यामध्ये मुरलेलं आहे आणि हे बघा कांद्याला आहे जे पाणी सुटलेलं आहे, हे पाणी आहे ना छान असं हाताने पिळून घ्यायचं। याचं सुद्धा कारण मी सांगते, कारण आपण हे जे कांदे तळतो ना बिर्याणीसाठी आपल्याला कांदे लागतात तळलेले। तर हे जेव्हा कांदे आपण तळतो ना तेव्हा ना पटकन तळले जातात आणि क्रिस्पी होतात, कारण यामधील एक्स्ट्रा पाणी आपण काढून घेतलेलं आहे। हे बघा, यामधील पाणी मी पिळून हाताने काढून घेतलेलं आहे। त्यानंतर मी यामध्ये फक्त अर्धा छोटा चम्मच कॉर्नफ्लोअर टाकलेला आहे। कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही मैदासुद्धा टाकू शकता। आता याचं सुद्धा मी कारण सांगते। हे जे कॉर्नफ्लोअरचं कोटिंग आपण कांद्यांना केलं ना त्यामुळे काय होतात, कांदे एकदम क्रिस्पी होतात, पटकन तळले जातात। तर कुकरमध्येच मी तेल गरम करून घेत आहे। तेल थोडं भरपूर घ्यायचं कांदे तळताना, म्हणजे आपले कांदे जे आहे ना छान असे डीप झाले पाहिजे। आणि कांदे तळताना जे आहे ना तेल छान असं कडकडीत गरम झालं पाहिजे। आणि हे कांदे तळताना तेल आपण जेव्हा तळतो ना तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। अगदी कमी आचेवर जर तुम्ही हे कांदे तळले ना तर कांदे खूप नरम पडतात, मग बिर्याणीमध्ये ते नरम कांदे जे आहेत ना चांगले वाटत नाही। बिर्याणीमध्ये कसे कांदे जे आहे ना कुरकुरीत असले, एकदम क्रिस्पी असले ना की मग छान वाटतात। आणि बाहेर मार्केटमध्ये ढाबामध्ये सुद्धा अशाच प्रकारे कांदे तळले जातात। हे बघा, कांदे छान असे क्रिस्पी झाले आहेत, ब्राऊन कलरचे। आता मी एका टिश्यू पेपरवर काढून ठेवले, कारण यामधील मग एक्स्ट्रा तेल निघून जाते। आता याच कुकरमध्ये मी तेल काढून ठेवलेलं आहे आणि आता आपण मसाला भाजून घेऊया। तर हे बघा, खडे मसाले घेतलेले आहेत, कांदा, सुकं खोबरं, लाल मिरच्या आणि 2 मोठी विलायची, 4 ते 5 काळे मिरे आणि त्यानंतर 2 मोठी विलायची, 1 चम्मच साजिरं घेतलं आणि 2 छोटे चम्मच जिरं साधं, आणि मी 2 छोटे चम्मच यामध्ये सौंफ घेतली। आपण जी बडीशोप जेवण केल्यानंतर खातो ना ती बडीशोप घेतली आणि जावित्री, हे सर्व भाजून मिक्सरमध्ये बारीक केलं। त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे 1 टमाटर आणि 1 छोटा चम्मच यामध्ये टाकत आहे मी खसखस। आता हे पुन्हा आपण छान असं बारीक वाटून घेऊया। हे बघा, वाटण तयार झालेलं आहे। चला आता आपण चिकनला फोडणी देऊया आणि ते सुद्धा कुकरमध्ये। तर हे बघा, कुकरमध्ये तेल छान गरम झालेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी टाकत आहे 2 ते 3 छोटे चम्मच अद्रक लसणाची पेस्ट। अद्रक लसणाची पेस्ट तेलामध्ये छान परतून घ्यायची। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं मिक्सरमध्ये ते वाटण टाकूया। आता हे वाटण तेलामध्ये टाकल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे।
कमी आचेवरच हा मसाला तेलामध्ये छान परतला जातो आणि मसाला छान असा सुगंध येतो. म्हणून मसाले तेलामध्ये परतताना कधीही गॅसची फ्लेम कमी ठेवायची. त्यानंतर यामध्ये मी 2 तेजपत्ते टाकले. त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे 3 छोटे चम्मच चिकन बिर्याणी मसाला. हा सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला आहे. मी मॅरिनेट करताना सुद्धा 2 छोटे चम्मच टाकले आणि 3 छोटे चम्मच यामध्ये, म्हणजे पूर्ण आपल्या 1 किलो चिकनला मी 5 चम्मच चिकन बिर्याणी मसाल्याचा वापर केलेला आहे. आता पुन्हा यामध्ये मी 1 छोटा चम्मच टाकलेला आहे काश्मीरी लाल तिखट कलरसाठी. आणि त्यानंतर आपण जे साधं तिखट वापरतो जेवणामध्ये, रोजच्या स्वयंपाकामध्ये, ते तिखट टाकलेलं आहे. 2 छोटे चम्मच मीठ टाकलेलं आहे, 1 छोटा चम्मच आणि थोडीशी हळद. तर यामध्ये आपल्याला तिखट, मीठ, हळद थोडं कमी प्रमाणात टाकायचं आहे, कारण आपण हे सर्व जे मसाले आहे ना चिकन मॅरिनेट करतानाच ऑलरेडी टाकलेले आहेत. आता मी 1 छोटा चम्मच यामध्ये जिरा पावडरसुद्धा ॲड केलेला आहे. आता आपण हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर आपण हे जे मॅरिनेट करण्याकरता ठेवलं होतं चिकन, ते छान असं मॅरिनेट झालेलं आहे हे बघा. त्यानंतर हे यामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घेतल्यानंतर 2 मिनटं आपण हे मसाले जे आहे ना चिकनमध्ये मुरायला ठेवूया. लगेच पाणी नाही टाकायचं. तर हे बघा छान मिक्स करून घेतलं. 2 मिनटं झालेले आहे. 2 ते 3 मिनटं मी ठेवलं मंद आचेवर. त्यानंतर मी एका मीडियम ग्लासने टाकत आहे 2 ग्लास पाणी. तर एवढं पाणी पुरेसं आहे, म्हणजे आपली चिकन बिर्याणी छान अशी शिजते. आणि ग्रेव्ही जर हवी असेल ना तुम्हाला, तर ग्रेव्हीसुद्धा यामध्ये आपण बनवू शकतो अशाच पद्धतीने. तर हे बघा आता मिक्स करून घेतलं. कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण हे चिकन शिजवून घेऊया. आपल्याला हे चिकन जे आहे ना 90% शिजवायचं आहे, पूर्ण शिजवायचं नाही आहे. कारण बिर्याणी करताना शिल्लक राहिलेलं, म्हणजे जे काही पूर्णपणे शिजलेली नसेल तर बिर्याणी करताना शिजून जाते. तर 90% मी शिजवलेलं आहे चिकन. आता मी इथे घेतलेला आहे तांदूळ. हा तांदूळ जो आहे ना तुम्ही बिर्याणीचा पण घेऊ शकता, पण मी इथे बासमती वगैरे, पण मी इथे साधाच तांदूळ घेतलेला आहे. कारण आमच्या घरी बासमती फारसा काही आवडत नाही, त्यामुळे मी साधा तांदूळ स्वच्छ धुवून 10 मिनटं भिजत ठेवला. त्यानंतर 2 विलायची, 2 तेजपत्ते आणि यामध्ये मी 1 छोटा लिंबाचा तुकडा टाकलेला आहे. खूप छान अशी आंबट चव येते बिर्याणीला. तर हे बघा भातसुद्धा आपल्याला पूर्णपणे शिजवायचा नाही आहे, तांदूळ असा तुटेल एवढा शिजवायचा आहे. म्हणजे 90% पर्यंत आपल्याला अर्धा कच्चा हा भात शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा चिकन पण आपलं शिजलं आहे, भात पण शिजलेला आहे. तर यामधील जी ग्रेव्ही आहे ना ती थोडी काढून ठेवायची. हे बघा, तर मी यामधील थोडीशी ग्रेव्ही काढून ठेवत आहे, कारण मग बिर्याणी खाताना ग्रेव्ही लागतेच. जर तुम्हाला ग्रेव्ही नसेल पाहिजे ना तर तुम्ही नाही काढली ना तरीही चालेल, पण आमच्याकडे बिर्याणी खाताना ग्रेव्ही लागते, त्यामुळे मी ग्रेव्ही काढून ठेवत आहे थोडीशी. तर हे बघा ग्रेव्ही काढून ठेवली मी चिकनची. त्यानंतर यामध्ये मी हा जो अर्धा कच्चा शिजलेला भात आहे ना तो टाकत आहे. तर 1 किलो चिकन करता मी यामध्ये टाकत आहे साधारणतः अर्धा ते पाऊण किलो म्हणजे भात शिजवलेला आहे, तांदूळ शिजवलेला आहे. म्हणजे अर्धा किलोचा समजून घ्या तुम्ही. जेवढं चिकन असते ना त्याचा अर्धा आपल्याला यामध्ये भात टाकायचा आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे हे बघा आपले तळलेले कांदे आणि यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकायची आहे, कारण त्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. आता कोथिंबीर मी भरपूर टाकलेली आहे, स्वच्छ धुवून कापून ठेवली होती. त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे मी 1 ते 1.5 छोटा चम्मच कसुरी मेथी. खूप छान टेस्ट येते यामुळे. आता तुम्हाला जे आवडत असेल तर टाका आणि त्या स्किपसुद्धा करू शकता तुम्ही. तर हे बघा त्यानंतर मी यावरती थोडीशी ग्रेव्ही आहे ना ती पण 2 ते 3 छोटे चम्मच टाकत आहे. आता आपल्याला हे सर्व जे आहे ना मंद आचेवर, अगदी मंद आचेवर 5 ते 7 मिनटं शिजू द्यायचं आहे. हे बघा आपली इथे चिकन बिर्याणी एकदम रेडी आहे खाण्यासाठी गरमागरम. हे बघा किती मस्त आपली अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये झटपट चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. चला आता आपण गरमागरम चिकन बिर्याणी सर्व करूया. आता तुम्हाला या बिर्याणीच्या वर जर केसर वगैरे टाकायचं असेल ना, बरेच जण काय करतात की केसर वगैरे पण टाकतात, तर तुम्ही ते पण टाकू शकता.
केसर थोडंसं दुधामध्ये भिजवून घ्यायचं आणि मग ते या बिर्याणीवरती शिजताना टाकायचं. तर हे बघा, गरमागरम चिकन बिर्याणी तयार आहे. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल सर्वात प्रथम तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच छान छान रेसिपी, पारंपरिक रेसिपी म्हणा किंवा मग न्यू रेसिपी म्हणा किंवा मग ट्रॅडिशनल रेसिपी बघण्याकरिता मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच साईडला बेल आयकॉन असते ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार. सर्व रेसिपीज यामुळे तुम्हाला पटकन दिसणार. तर हे बघा, ग्रेव्ही चिकन बिर्याणी आणि सोबतच आहे सलादमध्ये आहे काकडी, गाजर आणि लिंबू. तर जर तुम्हाला ही चिकन बिर्याणीची रेसिपी आवडली ना तर प्लीज पटकन लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत, कुटुंबियासोबत. आणि कधी बनवता तुम्ही आता अशा पद्धतीने चिकन बिर्याणी मला कमेंट करून सांगा. आणि काही रेसिपी बघायच्या असतील ना ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. नेक्स्ट रेसिपीसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघायला अजिबात विसरू नका. पटकन सबस्क्राईब करा मराठी किचन विथ मनीषा. बाय बाय. भेटूया पुढील रेसिपीमध्ये. तेव्हापर्यंत हसत राहा, मस्त राहा, मजेत राहा, हेल्दी फूड खा.